महिला सुरक्षेच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी राज्यपालांची आज भेट घेतली। महिला आयोगावर अराजकीय व्यक्तीची नियुक्ती व्हावी, महिला आयोगावर नव्या अध्यक्षांची निवड करावी अशी मागणी यावेळेस राज्यपालांकडे या शिष्टमंडळाने केली। मात्र या भेटीआधी राजभवनाच्या बाहेर राजकीय नाट्यही पाहायला मिळालं। महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाला आधी प्रवेश नाकारला। सुरुवातीला एकट्या रोहिणी खडसेंनाच आत जाण्यात परवानगी देण्यात आली, मात्र उर्वरित नेत्यांना प्रवेश नाकारला। त्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सर्व महिला नेत्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला। राज्यपाल महोदयांचे खरं तर मी मनापासून आभार व्यक्त करेल की त्यांनी आम्हाला भरपूर वेळ दिला। आमच्या ज्या संदर्भामध्ये आमचे प्रश्न होते त्या प्रश्नांना त्यांनी ऐकून घेतलं आणि योग्य तो निर्णय आमच्या माध्यमातून घेण्यात येईल असं आम्हाला आश्वस्त करण्यात आलं। ज्या ठिकाणी महिला आयोगाने पक्षपाती काम केलेलं आहे अशा अनेक गोष्टी आम्ही राज्यपाल महोदयांच्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत। पूर्ण वेळ जो महिला आयोगाला अध्यक्ष म्हणून वेळ देऊ शकेल अशा व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी ही देखील आम्ही मागणी केली। त्याचबरोबर वैष्णवी हगवणेंच्या केसमध्ये देखील CIDची मागणी करण्यात यावी, CIDकडे ही केस वर्ग करण्यात यावीची ही देखील जी मी मागणी केलेली होती त्याचीही आम्ही सगळ्यांनी मिळून राज्यपाल महोदयांकडे विनंती केलेली आहे। आमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांचं एकमत होतं की या ठिकाणी आपण पूर्णवेळ काम करणारी एखादी अध्यक्षा द्या, ज्या पार्टी कार्यालयातनं जनता दरबार भरवतील अशा महिला काही त्याच्यात काम करू शकत नाहीत। विशेषतः ज्यांना कायद्याचा परिघ माहीत आहे अशा महिला असाव्यात त्या, कारण ज्या आत्ता विद्यमान अध्यक्ष आहेत त्या कुठल्याही कायद्याची पदवी घेतलेल्या किंवा कायद्याचा अभ्यास केलेला नाहीत, त्यामुळे त्यांना कायदा कळत नाही। त्या ईमेल पाठवण्याला सुमोटो म्हणतात, सुमोटो कसा केला जातो हेही त्यांना कळत नाही, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।